म्हटलं गोड काहीतरी बनवावं, तर मग विचार केला रव्याचे गुलाबजाम जे मी यूट्यूबवर बघितलेले ते बनवावेत. तर मग त्याच्यामध्ये 1 वाटी दूध गरम करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घातला आहे आणि हे मिश्रण घट्ट होईपर्यंत मी शिजवलं आहे. आणि हे थंड झाल्यावर मग मी हे मळून घेतलं आहे. आणि मी ह्याचे गुलाबजामचे म्हणजे गोळे करण्यापेक्षा मी थोडे लंब गोलाकार ठेवणार आहे, थोडासा टेस्ट म्हणून. आणि माझ्याकडे पाक ऑलरेडी होता, तर मी जास्त काही मेहनत करायला लागली नाही मला. त्या पाकामध्ये मी फक्त केशर आणि वेलची पूड घातली आणि हे मी बॉल्स तेलामध्ये तळून घेणार आहे. मला असं वाटतं की तेलापेक्षा आपण घी पण वापरू शकतो, त्याने जास्त बेटर टेस्ट येईल. तर मी हा पहिला बॅच घातला आहे तळायला. आणि मला असं वाटतं की माझ्याकडनं थोडीफार गडबड झाली, तेल जास्त चांगलं तापलं नव्हतं त्याच्यामुळे, आणि किंवा काय माहिती कदाचित हे बॉल्स जास्त झाले असतील तेलामध्ये म्हणून. हे बघा, तुम्ही बघू शकता हे माझे थोडेफार तुटले आहेत. तर मला असं वाटलं की अरे ही रेसिपी नाही वर्क झाली. तर मी म्हटलं तरी पण जाऊ दे, आता एवढा प्रयत्न केलाच आहे तर आपण अजून छानपैकी तळून बघू. माझ्याकडे पाक आहे, ह्याच्यामध्ये मी घालणार आहे हे पहिला बॅच. तर म्हटलं आता लास्ट ओव्हरऑल कलर तर चांगलाच आला आहे. म्हटलं मग आता दुसरी बॅच घालायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तर मी आपण दुसरी बॅच पण घालून घ्यावी त्यामध्ये. तर जे माझ्याकडे बाकीचे बॉल्स होते म्हणजे रव्याचे गुलाबजामचे केलेले, तर मी ते पण ह्याच्यामध्ये घालून घेतले. आणि या वेळेला पण मी माझी एक चूक सुधारली. मला असं वाटलं की कदाचित तेल जास्त तापलं नसावं म्हणून आपल्याकडनं ही गडबड झाली. तर मी थोडासा गॅस फास्ट केला आणि मी परत हे जे बॉल्स होते ते घातले आणि थोडा वेळ हे तसेच ठेवले, थोडे खरपूस भाजेपर्यंत. आणि मग मी हे झाऱ्याने न पलटता मी आपले काबिलतेने पलटले, तर हे तुटले नाहीत. छान म्हणजे कलर पण छान आला. ह्याचा काहीच इश्यू नव्हता. मला असं वाटतं की तेलामुळेच कदाचित अगोदरचे बॉल्स फुटले असावेत. तर हे खूप छान म्हणजे हे चिकटले नाही ते कढईला, आणि तेल पण छान तापल्यामुळे हे दुसरेवाले फुटले नाही. आणि ह्याचा कलर पण भरपूर छान आला. पहिल्या बॅचपेक्षा ह्याचा कलर भरपूर छान आला गुलाबजामचा. तर आपण बाकीचे म्हणजे आपण रेडीमेड गुलाबजाम करण्यापेक्षा मला वाटतं रव्याचे गुलाबजाम करायला खूप सोपे पण आहेत. जर आपल्याकडे पाक बनवायला लागलं तर काहीच इश्यू नाही. माझ्याकडे ऑलरेडी रसगुल्ल्याचा पाक होता, तर मी त्याच्यामध्ये बनवले. आणि हे मी आता तसेच ठेवणार आहे 4 तास तरी निदान. कारण जर तुम्हाला लगेच खायचे असतील तर तुम्ही गरम पाकामध्ये घालून लगेच खायला घेऊ शकता, पण मी थंड पाकामध्ये घ्यायची, तर मला वेट करायला. ओके, बाय.